श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरुत्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं जितेन्द्रियगणाग्रणिर्रभितः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावने त्रितनयोऽवतीर्णस्वयं करात्तसुकमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत्पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। आज ज्यांच्यावर दत्तात्रेयांची परमकृपा झाली आणि ज्यांनी दत्तभक्तीचा खूप मोठं कार्य पुढे नेलं, कोण होते हे? नारायणराव आणि कमलाबाई। नारायणराव देगलूरकर नावाचे एक सद्भक्त, त्यांच्या पत्नीचं नाव आहे कमळाबाई। आणि या नारायणराव आणि कमळाबाई देगलूरकर यांच्या दाम्पत्य जीवनामध्ये दोन अपत्य आहेत। एक मुलगा आहे, एक मुलगी आहे। एकाचं नाव त्र्यंबक आहे आणि एका त्या पोरीचं नाव गोदावरी असं आहे। हे दाम्पत्य अतिशय उत्तम अशा पद्धतीनं आपला गृहस्थाश्रम धर्म पार पाडत आहे। घरात सर्व सुबत्ता आहे। नारायण पंतांच्या घरामध्ये अन्य काही व्याकुळता चिंता कुठली नाहीये। भगवंताची भक्ती करावी, निरपेक्ष जीवन जगावं, समाजाच्या उपयोगी जितकं पडता येईल तेवढं यावं, असा सुस्वभावी असलेलं हे दाम्पत्य। पण यांच्या घरामध्ये एकदा एक चमत्कार घडला, एक विलक्षण घटना घडली। त्या चरित्राख्यानामध्ये वर्णन करताना करून ठेवलंय सर्पशाप आणि उशाप अशी एक घटना घडली। म्हणजे नेमकं काय घडलं? देगलूरला घरी राहत असताना एक 10चा फणा असलेला एक नाग प्रगट झाला घरामध्ये। आता हा जो नाग प्रगट झाला, हा नाग त्याला पाहिल्यानंतर काही जणांनी अक्षरशः काही जणांची घाबरगुंडी उडाली, घाबरून गेली लोक। नाग समोर पाहिल्यानंतर काय अवस्था होईल? त्यात सुद्धा तो 10चा फणा काढलेला असा मोठा नाग। कोणी पळून गेलं, पण काही जण जी पळाली ती लाठ्या काठ्या हातात आणायला म्हणून पळाली। काही जण जी होती ती लाठ्या काठ्या आणायला पळाली। काही जण लाठ्यांनी आणून त्या नागाला मारून टाकायचं या भूमिकेमध्ये काही जण गेली। पण एक जण तिथं होते, त्यांनी हातात बंदूक घेतली आणि बंदुकीनं त्या 10चा फणा असलेल्या कराल अशा त्या नागाला ठार मारलं। त्या नागाला मारलं खरं त्या वाड्यामध्ये असताना, आणि कोणी कोणी सांगत होतं मारू नका, तो कदाचित रक्षक आहे आपल्या घराचा, त्याला मारू नका, त्याला रस्ता द्या, तुम्ही त्यांच्या वाट्याला जनावरांच्या गेला नाही तर जनावर तुम्हाला काही करत नाही। पण आपण माणसं जनावरांच्या पाशी जातो आणि जनावरांना चिडवतो, त्यांना उद्युक्त करतो आपल्यावर हल्ला करण्यासाठी, आणि मग एखादी काही दुर्घटना घडली की आपण जनावरांच्यावरती दोष देतो। हे नाग जो होता त्या नागाला मारू नका असं सगळे सांगत होते, पण या नागाला मारण्यात आलं। घटना अशी घडली, रात्रीच्या प्रसंगाला यांच्या देगलूरकर घराण्यामधल्या त्या पुरुषाला एक ब्राह्मण स्वप्नामध्ये दृष्टांत रूपानं दिसला। त्या ब्राह्मणानं दृष्टांत असा दिला, आज तुमच्या घरातनं मला वाड्यामध्ये मारण्यात आलं, मी नाग रूपाने तुमच्या घरात, नाग म्हणून जे रक्षक रूपानं तुमच्या घरात होतो, परंतु तुम्ही माझी हत्या केली, नागाला तुम्ही आज मारलाय। आज तुमच्याकडनं जी हत्या झाली याचा परिणाम तुमच्या घराण्याचा निर्वंश होईल। तो शाप झाला आणि तो सर्पशाप झाला आणि घराण्याचा निर्वंश होईल हा शब्द झाला। त्या ग्रहस्थानं हात जोडून प्रार्थना केली, मृत्यू भयानी आमच्यावर काहीतरी भलबुरा प्रसंग येईल म्हणून घाबरून गेलेल्या स्थितीमध्ये
आपण याचा कायमचाच नायनाट करावा या भूमिकेतनं मारलं गेलं. आमच्याकडनं मोठी चूक झाली, आम्हाला माफ करा. कळवळून कळवळून जेव्हा प्रार्थना केली तेव्हा नागदेवतेनं परत उशाप दिला की काळजी करण्याचं कारण नाही. मुखातनं शब्द गेलेत, या घराण्याचा आता पुढे निर्वंश होईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. परंतु या घरातच एक असा दिव्य जीव जन्माला येईल, जो जीव परमकृपा करेल लोकांच्या वरती. आणि ज्या जीवाचा जन्मच दत्तात्रेयांच्या कृपेनं होईल, तो जीव सर्वांची मनोकामना पूर्ण करेल, सर्वांना ज्ञान देण्याचं काम करेल, सद्गुरु पदाला तो जीव जाऊन पोचेल. त्या शापाप्रमाणे उशापही प्राप्त झाला. एक ब्रह्मचारी म्हणाले कुळात जन्माला येईल आणि तो ब्रह्मचारी कुळाचा उद्धार करेल, लोकांचा उद्धार करेल, जनता जनार्दनाचा उद्धार करेल. असा तो सर्प शापाचा आणि उशापाचा प्रकार घडला. मंडळी, हा उशापाचा प्रकार कळला आणि एका ज्योतिषांना नारायणरावांनी आणि कमलाबाईंनी पत्रिका दाखवली. हा घडलेला प्रसंग अतिशय विचित्र होता. ही जी 2 पोरं होती, त्र्यंबक आणि गोदावरी, ही अल्पायू होती. ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्यांनी पाहिलं होतं. मग आता या परंपरेमध्ये काय घडावं म्हणून त्या ज्योतिषांना पत्रिका दाखवली. तेव्हा ज्योतिषांनी एक सुंदर असा उपाय सुचवला. ते ज्योतिषी असं म्हणाले की तुम्ही गाणगापूरला जा आणि गाणगापूरला जाऊन दत्तात्रेयांची भक्ती करा, गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करा आणि सद्गुरूंची जर कृपादृष्टी झाली तर तुमच्या घराण्यामध्ये एक दिव्य बालक जन्माला येईल आणि ते तुमच्या कुलाचा उद्धार करेल. या नारायण पंतांनी आणि कमलाबाईंनी गाणगापूरला प्रस्थान ठेवलं. गुरुचरित्रात एक सुंदर ओवी आहे. गुरुचरित्रकार म्हणतात, प्रगट करोन या यात्रेशी वास निरंतर गाणगा भुवनासी, भक्तजन तारावयासी राहू येथे निर्धारे. भक्तजन तारावयासी राहू येथे निर्धारे. भक्तांचा उद्धार करण्यासाठी म्हणाले आम्ही गाणगापूरला राहू. हे शब्द नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे आहेत. हे नारायणराव सपत्नीक गाणगापूरला राहू लागले आणि गुरुचरित्र ग्रंथाचं अतिशय श्रद्धेनं वाचन त्यांनी सुरू केलं. तपानुष्ठान एवढं आपल्या शरीराला तपवण्याचं काम चालू आहे. अनुष्ठानं त्यासाठी असतात, तपश्चर्या त्यासाठी असते. गुरुचरित्राची सेवा सुरू केली. दत्तात्रेयांच्या सहवासामध्ये रोज सकाळपासून रात्रीपर्यंत गुरुमठामध्ये सेवा करावी आणि राहावं. आणि सदा सर्वदा देवसन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, या न्यायाने दत्तात्रेयांनी नारळ आणि 2 केळी दृष्टांत रूपाने, प्रसाद रूपानं त्यांना दिली. प्रत्यक्षात ती प्रगट झाली आणि मग त्याचा अर्थ दत्तगुरूंनी सांगितला. हा नारळ भक्षण करा, एक दिव्य पुत्र तुमच्या पोटी जन्माला येईल, तो माझाच अंश असेल. लक्षात घ्या, गुरुचरित्राची सेवा फळाला आली. तो नारळ प्रसाद रूपाने या पती पत्नीने खाल्ला. नवमास या कमळाबाईंना गेले. नवमास दिसामासानी 1 महिने पार पडले आणि नवमास पूर्ण झाल्यानंतर दिवस होता दत्तात्रेय जयंतीचा आणि त्या दत्त जयंतीच्या दिवशी विश्वावर कृपा करणारा एक दिव्य पुत्र जन्माला आला. ते दुसरे तिसरे कोणी नसून श्रीधर स्वामी त्यांचं नाव. काय घडलं, त्यांनी दत्तभक्ती कशी केली, उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.